कैलासवासी दत्ताजी मेघे यांच्या सर्वपक्षीय श्रद्धांजलीच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, आदरणीय मुत्तेमवारजी, आदरणीय रणजित बाबू देशमुखजी, या ठिकाणी आलेले आजी माजी मंत्री, खासदार, आमदार, सगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारी सगळी मंडळी आणि सगळं मेघे कुटुंब, आपण चित्रफित आता पाहत होतो मेघे साहेबांची, त्यांच्या जीवनाची खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीनं दत्ताभाऊंनी त्यांचं जीवन सुरुवात झाली ती आज आपल्या समाजामध्ये अनेक लोक, अनेक कुटुंब आज त्या परिस्थितीत आहे आणि अनेक कुटुंबामध्ये आपण पाहतो की ते जीवनाच्या सुरुवातीलाच हारतात आणि हारले की तिथंच संपतात. पण या चित्रफितीच्या माध्यमातून आणि दत्ताभाऊंच्या जीवन चरित्रावर आपण लक्ष घातलं तर अनेक जे होतकरू मंडळी आहे, जे गरीब परिवारात आहे, त्यांना दिशा देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण त्यांचं जीवनचरित्र आपल्यासाठी कामात येऊ शकतं. ज्या ठिकाणी हॉस्पिटलची व्यवस्था नव्हती त्यांनी त्या ठिकाणी मोठं हॉस्पिटल बांधलं, शैक्षणिक व्यवस्था निर्माण केल्या, आरोग्याच्या सेवा सगळ्यांना उपलब्ध व्हाव्या, सर्वसामान्यांना व्हाव्या, गरिबांना व्हाव्या, शोषित पीडितांना व्हाव्या, ही मानसिकता ठेवून मेघे साहेबांनी आपल्या गावातच एक भव्य दिव्य हॉस्पिटल बांधलं. आज विदर्भातलेच नाही तर बाजूच्या मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि महाराष्ट्राच्या कानेकोपऱ्यातून त्या हॉस्पिटलमध्ये लोक उपचाराला येतात आणि अनेक लोकांचा उपचार मोफत करून देण्याचे काम त्या हॉस्पिटलमध्ये चालतं. आपण पाहतो अनेकांना जीवदान दिलं जातं. पैशाच्या अभावी अनेक लोक घरातच मृत्युमुखी पडतात, पण त्या ठिकाणी अनेक लोक जे कॅन्सर असेल, अनेक हार्ट असेल, असे अनेक जे आजार आहेत, ते महागडे उपचार आपल्याला त्याच्यावर करावं लागतं, त्या ठिकाणी ते केलं जाते. आणि ही परंपरा त्या विचाराने, कारण की मी गरीब जन्माला आलो आणि गरिबांनाही जगण्याचं संधी मिळाली पाहिजे, ही मानसिकता ठेवून व्यापारीकरण न करता त्यांनी या आरोग्य व्यवस्थेला त्या पद्धतीचं पवित्र ठेवण्याचं काम दत्ताभाऊंनी केलेलं आहे. मी 99 मध्ये पहिल्यांदा आमदार झालो आणि योगायोगानं आमच्या गोंदियाचे पालकमंत्री दत्ताभाऊ झाले. फूड अँड सप्लाय विभाग त्यांच्याकडे होतं आणि त्यांच्यासोबत काम करण्याची एक संधी मला मिळाली आणि मी पाहिलं की सामान्य माणूस हा त्यांचा केंद्रस्थानी राहायचा. शेतकरी असेल, गरीब असेल, त्यांना ते केंद्रस्थानी समजायचे आणि त्याच्यासाठी प्रशासनालाही सांगायचं की याला काम झालं पाहिजे आणि मला कळवलं पाहिजे. अशा मानसिकतेचं हे व्यक्तिमत्व होतं. त्यांच्या चरित्रावर, त्यांच्या जीवनचरित्रावर आपल्याला खूप बोलता येईल, पण आमचे कुलकर्णी साहेबांनी पहिलेच सांगितले की 2च मिनिटं आपण यामध्ये बोलावं. त्यामुळे दत्ताभाऊंच्या जाण्यामुळेच मी आपल्याला, आम्ही किती मोठं झालो असेल, सागर मोठा झाला असेल, समीर मोठा झाला असेल, त्यांची सगळी मुलं मोठी झाली असतील, तरी वडिलांची छाया जी असते ती जाते त्यावेळेस त्याचं दुःख मोठ्या प्रमाणात होतं. त्याची जाणीव मला पण आहे आणि म्हणून दत्ता मेघे साहेबांच्या कुटुंबाला जे काही आता दुःख झालेलं आहे ते सहन करण्याची शक्ती त्यांना ईश्वर देव, अशी मी माझ्या कुलदेवतेच्या चरणी प्रार्थना करतो. आणि दत्ताभाऊच्या जाण्याने विदर्भामध्ये सर्वसामान्याचा एक जननेता आज आपल्यातून गेला, ती पोकळी कधीही भरून निघणारी नाही, अशी परिस्थिती आज झालेली आहे. मी अशा महान व्यक्तिमत्वाला आणि जननेत्याला विनम्र श्रद्धांजली व्यक्त करतो आणि काँग्रेस पक्षाच्या वतीनं श्रद्धांजली व्यक्त करून 2 शब्द पूर्ण करतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.